कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ईशा म्हणते ते सगळं खरंय, म्हणजे तू रुपालीला या घरात आणलंस? तू या घरात आल्यानंतर शेखर भाऊजींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैसे मागितलेस? याचाच अर्थ हे सुद्धा खरे की तू मैथिली ताईंना जीवे मारण्याचा प्रयत्न केलास आणि आजपर्यंत नेत्राने तुझ्यावर जे काही आरोप केले ते सगळं खरं होतं। ते सगळं खरं होतं। केदार, तू असं का वागलास? अगं काय बोलतेस तू? तुझा हिच्यावर विश्वास आहे, कळत कसं नाहीये तुला? मुळात या नेत्राला आणि दादाला मी घरात नकोय म्हणून या छोट्या मुलीला हाताशी धरून यांनी दोघांनी बनाव रचलाय। एक नंबरची खोटारडी आहे ही नेत्रा। काका, तोंड सांभाळून बोल। तुलाही माहितीये खोटं नेत्रा नाही, खोटं तू बोलतोयस। तुझा खेळ संपलाय केदार, आता तरी स्वतःचा गुन्हा कबूल कर। अरे आता तरी खरं बोल, नाहीतर खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील। अरे काय बोलताय तुम्ही? तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? नेत्रांनी आणि दादानी मिळून नाटक केलंय हे, आणि मुळात या ईशाला तसं काही ऐकू येतच नाही, कारण मी मनात काहीच बोललो नाही। अजूनही खोटं बोलताय काका? नाही बोललात तुम्ही असं मनात? ठीक आहे काकू, आता तुम्हीच बघा। मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारते, तुम्ही मोठ्याने उत्तर नका देऊ, फक्त मनात विचार करा। काकू, तुमची आणि केदार काकांची पहिली भेट कुठे झाली होती? कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये। कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये। तुझ्यामुळे या निष्पाप मुलींना पण मी लांब केलं रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।